एक मिनिट सुधाकर, ऐकून घे भाऊ, ऐकून घे. त्या पाय सुधाकर, इथं काही मी गवत उपटून भारे बांधायला आलं नाही. यही नहीं, अभी और सुनिए. तुम्हाला जर मारामाऱ्या करायच्या होत्या तर मग तिकडेच करायच्या होत्या, इथं यायचंच नव्हतं. थोडीच तसं म्हणालो मी. ऐकून घे इथं मग केस काही पावडर लावून पांढरे झाले नाही. तुला जर वावराच्या वाटणीमध्ये काही अडचण असेल तर आपण पुन्हा सगळे पाहुणे बोलू आणि त्याचे देखता पुन्हा वाटण्या करू आपण. माया देखता एकदा तुमच्या सगळ्याच्या वाटण्या झाल्या की म्हणजे मी मोकळा आणि तुम्ही मोकळे. मग हे पाय सुधाकर, उगा भांग पेल्यावाने करू नको. तुझ्या बाजूने बोलणार नाहीत म्हणजे तू काही दिले जत्र सापडला नव्हता. तू बी त्याच्या रक्तातलाच आहे, आला का लक्षात? मग माझ्या ह्याच्यात जेवढं येते तेवढं द्या म्हणा मला. तरीका भीक मागणे का? त्याच्यासाठी सगळ्या पाहुण्याची बैठक करायची आणि त्या बैठकीत जे ठरल ते तुला मान्य करणं लागेल. मग माझ्या मनाला पटलं तर मान्य करेल मी, ना सगळ्याचं मान्य करेल. गजब बेइज्जती है. हे पाय सुद्धा करो. उगाच छटाक भर राहण्यासाठी सगळ्याच्या विरोधात जर तुला जायचं असेल तर मग तसं सांग. त्या हिशोबाने मग मला कार्यक्रम करता येते. मग काय करायचं तर अख्ख्या जिल्ह्यात जेवढं शेत नसेल त्याच्यापेक्षा जास्त शेताच्या वाटण्या केलेल्या आहेत मी माया देखता, आलं का लक्षात? त्यामुळे जास्त शहाणपणा करू नको. पुन्हा बैठक बोलू आपण, सगळ्याला बोलू, सगळ्या पुन्हा वाटण्या होतील, त्या तुला मान्य करणं लागतील. आता काही बायडन नाना नाही तर ट्रम्प तात्या म्हणतात मला. हा मला तेच म्हणायचं. काय म्हणायचं तुला? मन बरं एकदा मोकळाच हो, एकदा लयच खतखत करायला तू. सगळे पाहुण्याला आपण बोलून घेऊ आणि खालतील आवडातलं जे काही राहणे त्याची आपण वाटणी करून घेऊ सगळ्याचे देखता पुन्हा एकदा. हा मी का म्हणालो? होय तात्या, सगळ्या रानाची वाटणी करायची गरज नाही, खालतील आवडातल्या रानाची वाटणी करू. म्या मा हिच्याचं रान घेतलेलं आहे ना, आता पुन्हा काल वाटणी करायची त्याची. सगळं क्लिअर झालं, आता काल वाटणी पुन्हा. अरे दत्ता काय येडा आहे काय? सुद्धा कर माय सगळे सांगायले तर तरी तुला कळलं पुन्हा पुन्हा तेच म्हणाले. तू ऐकून घे. त्या शेताची पुन्हा एकदा आपण वाटणी करू. काल म्हणजे अरे अख्खा धुरा कोरला किडतो त्याचा. आणि का हाल म्हणाला का? उद्या तू आमच्या घरी करशील. मी तुम्हाला तेच तर सांगायला कोवापासून. ते वाटण्या करताना नीट केल्या नव्हत्या, पुन्हा लक्ष देतो म्हणले होते, पुन्हा आलेच नाही, फिरकलेच नाही वावराकडं. मग मी वावर घेतलं वापस. पाय सुधाकर, मी या गावचा सरपंच आहे आणि गोष्ट ग्रामपंचायतीत आली म्हणल्यावर जे मी निर्णय देईल ते तुला मान्य करणं लागेल. तू असतील तिकडे मोठा शहाणा ते घरी ठेवायचं. इथं ट्रम्प तात्याचा राज्य चालतंय आणि ट्रम्प तात्या जे म्हणतील ते तुम्हाला ऐकणंच आहे. मी तेच म्हणालो, बोलाबोली करण्यात अर्थ नाही. जे ग्रामपंचायत निर्णय देईल ते आपण मान्य करू.